स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज या व्हिडिओमध्ये आपण बिग फ्रेंड यूजिंग ॲडिशन पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे जे फॉर्म्युले आहेत बिग फ्रेंडचे ते मी ते दाखवले आहेत। हे आपण एकदा पाहूया। +1 साठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे -9, +2 साठी -8, +3 -7, +4 -6, +5 -5 +6 -4 +7 -3 +8 -2 +9 साठी आहे -1। या बिग फ्रेंडचा जो वापर आहे तो आपल्याला ॲडिशन करण्यासाठी आपण वापर करणार आहोत। मी काही एक्झाम्पल्स येथे दाखवले त्याप्रमाणे आपण सॉल्व करूया। पहिला एक्झाम्पल आहे 3 + 6 + 3। मग येथे मी काही एक्झाम्पल्सचे आन्सर सॉल्व केले ते आपण फक्त अबॅकस टूलवर शिकूया। फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण 3 + 6 + 3। मग +3 करण्यासाठी आपल्याला येथे एकही बीट शिल्लक नाहीये। मग 3 चा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे +10 -7 म्हणजे +10 आणि -7 करायचे म्हणजे आपल्याला आन्सर किती येतंय 12। इथे दाखवल्याप्रमाणे आपण परत एकदा एक्झाम्पल पाहूया। 3 + 6 + 3। मग 3 साठीचा जो फॉर्म्युला आहे तो +10 -7। मायनस करताना हे लोअर बीड आहे ते खाली घ्यायचे म्हणजे आपला आन्सर किती येतंय 12। नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 6 + 2 बीट ॲड करायचे आणि आता आपल्याला किती बीट ॲड करायचे 3। मग 3 बीट ॲड करण्यासाठी आपण काय करायचंय +10 आणि -7 म्हणजेच आपला आन्सर किती येतंय 11। हा युनिट रॉड आहे म्हणजे हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे। टेन्स रॉड मध्ये एका बीटची किंमत 10 असते म्हणजे 10 असते। युनिट रॉड मध्ये एका बीटची किंमत 1 असते। नेक्स्ट एक्झाम्पल 7 + 1 + 3। मग आता आपल्याला काय करायचंय 3 प्लस करायचे। मग त्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरणार +10 -7 म्हणजेच आपला आन्सर किती आलाय 11। ठीक आहे, हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे। नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 8 + 1 + 3। मी आता सुरुवातीला या चारही एक्झाम्पल मध्ये 3 चा फॉर्म्युला वापरला आहे। पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले वापरणार आहोत। 8 आपण 8 कसा बनवणार अप्पर बीट 5 आणि लोअर बीट 3 घेणार आहोत म्हणजेच 8 + 1 + 3। मग 3 वापरण्यासाठी आपण +10 -7 म्हणजेच आपला आन्सर किती आला आहे 12। हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्स रॉड आहे। नेक्स्ट एक्झाम्पल 5 + 4 + 4। देन 5 + 4 करण्यासाठी ॲड करण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरणार आहे तो कोणता आहे +4 साठीचा फॉर्म्युला आहे +10 -6। तुम्ही पाहू शकता इथे +4 साठीचा फॉर्म्युला +10 -6। मग याप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवताना आपण 5 + 4 मग आपण काय करायचं आता +10 आणि -6 करायचे किती -6 म्हणजे 5 आणि हे गेले म्हणजे आता इथे किती उरत आहेत 13 म्हणजेच 13। हा युनिट रॉड आहे 3 बीट्स आहेत आणि टेन्स रॉडवर एकच बीट आहे म्हणजे याची किंमत किती आहे 10 आणि 3 13 म्हणजेच आपलं आन्सर जे आलंय ते किती आहे 13।
नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 8 + 1 + 5. 8 + 1. मग आपण 8 युनिट रॉडवर बनवून घेऊया. 8 + 1 + 5. मग 5 साठीचा फॉर्म्युला कोणता आहे? -5. म्हणजेच +10 - 5 +10 - 5. म्हणजेच दिलेल्या इक्वेशनची एक्झाम्पलचं आन्सर किती आलं आहे? इथे पाहू शकता 10 आणि येथे 4. म्हणजेच आन्सर किती येत आहे? 14. 14. पहा, आपण परत एकदा करून पाहूया. 8 + 1. 8 + 1 आणि आपल्याला 5 ॲड करायचे आहे. 5 ॲड करण्यासाठीचा फॉर्म्युला +10 - 5. अप्पर बीड मायनस करताना हे नेहमी वरती घेतात असं इथे. मग आपलं उत्तर किती आलं आहे? 14 म्हणजेच 14. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 6 + 3 + 6. इथे 6 + 3 + 6. मग 6 साठीचा जो फॉर्म्युला आहे, +6चा फॉर्म्युला काय आहे? आपण पाहू शकतो +6चा फॉर्म्युला आहे तो काय आहे? +6 = +10 - 4. +6 = +10 - 4. 6 + 3 आणि +10 - 4. म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं जे आन्सर आहे ते किती येतं? एक्झाम्पलचं आन्सर 15. इथे तुम्ही पाहू शकता हा टेन्स रॉड आहे आणि हा युनिट रॉड आहे. मग या युनिट रॉडवर 5 आणि टेन्स रॉडवर 10. म्हणजेच आपलं आन्सर किती येतं आहे? 15. पहा, आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरला आहे? 6चा. 6चा फॉर्म्युला काय आहे? +10 - 4. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहणार आहोत? 4 + 5 + 7. 4 + 5 + 7. 7 = +10 - 3 +10 - 3. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं आहे? युनिट रॉडवर 5 + 1 6 आणि हे 10. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं आहे? 16. परत एकदा पहा. 4 + 5 + 7. 7 करण्यासाठीचा फॉर्म्युला +10 - 3. म्हणजे आपलं आन्सर येईल आहे 16. तर अशा प्रकारे आपण आज बिग फ्रेंडचा वापर करून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, ॲडिशन कशी करायची हे आपण शिकलो आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.